नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची BLO आणि SIR कामापासून सुटका होणार आहे। महत्त्वपूर्ण आयुक्त कार्यालयाकडून एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। 8 जुलै 2026 रोजी हे परिपत्रक आले आहे। बघा, हे परिपत्रक आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या ज्या आयुक्त आहेत त्यांनी हे लेटर काढले आहे। त्यामुळे हे लेटर आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करायची आहे। बघा ताईंनो, 8 जुलै 2026 म्हणजे आजच आलेले हे परिपत्रक आहे। या परिपत्रकाचा विषय बघा काय आहे आणि आयुक्त मॅडमनी हे लेटर थेट माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनाच पाठवलेलं आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। विषय बघा काय आहे, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांना BLO व SIRच्या कामातून सूट मिळण्याबाबतचा त्यांनी GR काढलेला आहे। हा GR आता लागू झालेला आहे आणि आता अंगणवाडी सेविका, मदतनीसांना BLOचे कोणतेही काम दिले जाणार नाही। तसेच SIRचे काम देखील काही अंगणवाडी सेविका, मदतनीसांना देण्यात आले होते, ते देखील काम त्यांना आता देण्यात येणार नाही। महत्त्वपूर्ण लेटर आपल्या समोर आहे। बघा, याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, तुम्हाला जर BLOचे SIRचे जर काम लावले असेल तर ताईंनो आजपासून हे काम बंद होणार आहे, कारण की आयुक्त मॅडमनी स्वतः हे लेटर काढलेलं आहे। बघा, त्यांनी पुढं काय म्हटलेलं आहे, माननीय महोदय, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांचे पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य या योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी राज्यातील कार्यान्वित 1,10,624 अंगणवाडी केंद्रातील माध्यमातून सुमारे 50,50,000 बालकांना तसेच सुमारे 8,50,000 गरोदर महिला व स्तनदा माता यांना योजनेच्या सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनेची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे। असे निदर्शनास आलेले आहे की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांना मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO म्हणून नेमणूक करण्यात आले असून त्यांना SIR या कामाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आलेली आहे। यामुळे योजनेच्या सर्व कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। सदर कर्मचाऱ्यांनी विषयांकित कामकाज न केल्यास त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। या कामकाजाच्या अतिताणामुळे अंगणवाडी कर्मचारी यांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध संघटना यांनी योजनाबाह्य कामकाज देऊ नये याकरिता शासन स्तरावर वारंवार निवेदने सादर केली आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनी कर्मचारी असून त्यांना शासकीय पूर्णवेळ कर्मचारी नाही आहेत। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या अंगणवाडी केंद्र नियमित सुरू ठेवून त्याद्वारे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत नियमित पोहोचवणे याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत। त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर सदरचे कामकाज सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे। BLO किंवा SIRच्या अतिरिक्त कामामुळे सदर कर्मचारी यांच्या मूळ कामासाठी वेळ मिळत नाही। त्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास, कुपोषण निर्मूलन, पूर्वशालेय शिक्षण इत्यादी सेवांवर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये याबाबत केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 5च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत व त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 व 4च्या राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत। त्यांचे पत्र देखील त्यांनी सोबत जोडलेले आहेत। या सर्व बाबींचा विचार घेऊन अंगणवाडी कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी म्हणजे BLO आणि SIR नियुक्ती रद्द करण्यात यावी ही विनंती व त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावरून उचित निर्देश देण्याची नम्र विनंती करण्यात आलेली आहे। आयुक्त आपली विश्वास बघा, माधवी सरदेशमुख आयुक्त मॅडमने घेतलेला अगदी योग्य निर्णय आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीसांना BLOचे कामकाज आता रद्द होणार आहे। जरी तुम्हाला त्याची ऑर्डर आली असली तरी आजपासून तुमचं BLOचं काम हे रद्द होणार आहे। याच्या अगोदर देखील खूप वेळा परिपत्रक निघाले, ते देखील परिपत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे, तरी देखील अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण हा वाढवण्यात येणार होता। ताईंनो, आता
आयुक्तालयाकडून लेटर आलेलं आहे बघा. याच्या अगोदर 15 डिसेंबर 2010 रोजीसुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नेमणूक म्हणजे BLOसाठी त्यांची नेमणूक करू नका असा आदेश निघालेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना योजनाबाह्य कामे देऊ नका असा आदेश 25 फेब्रुवारी 2011 रोजी निघालेला. असे भरपूर आदेश प्रत्येक वेळेला निघत गेलेले आहेत. त्यामुळे अंगणवाडी ताईंनो यावेळेस आयुक्त मॅडम यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत, त्यांनी लेटर देखील काढलेलं आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो BLOचं आणि SIRचं काम हे आता रद्द होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविकाताईंपर्यंत मदतनीस ताईंपर्यंत ही माहिती शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट्स पाहण्याचे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.